म्हणजेच करो या मरोचा सामना आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना जर जिंकला तर संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल? सकाळच्या सत्रामध्ये एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय. रियान स्मॅशर्स हा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. हा पहिला संघ ठरलाय. आणखीन एक संघ असेल चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. हा क्रिकेटचा महासंग्राम. आशिष मेहरुल मॅन फ्रॉम अँटॉफिल सध्या मात्र पनवेल मध्ये स्थायिक आहेत. हा खेळाडू आशिष मेहरुल या नावाची देखील चर्चा होईल, कारण मागील 2 महिन्यांमध्ये 2 मोटरसायकलचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावलाय. तो आशिष मेहरुल आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची देखील वर्णी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूची आतुरता तुम्हा सगळ्यांना आहे. डोंबिवलीचा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची देखील आतुरता. हा पहिला बॉल, पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडला साजिद लाला. हो, पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने ढकललाय कवच मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. बरोबर 2:13 हा पहिला बॉल हाताळलाय. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते टीम कडून. संकेत कदम. ओहो, चांगला बॉल आहे. पंचांकडे अपील केली आहे. लाऊड अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. काय बॉल हाताळले पहा. अगदी बॉल पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये आला. बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. हा डॉट बॉल येईल. संकेत कदमने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय या खेळाडूने. मॅन फ्रॉम काळा चौकी त्याची देखील वर्णी लागली आहे ऑल इंडिया आयकॉन म्हणून. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 2 या आकड्यावर. हे पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम. सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची. ती तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा. अगदी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या धर्तीवर ज्याप्रमाणे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली जाते त्याचप्रमाणे HPLची देखील लिलाव प्रक्रिया पार पडली गेली आणि हे तब्बल सर्वच खेळाडू 16 संघांमध्ये विभागले गेलेत. साजिद लाला स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सरळ फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हँडसम बॉल निघून जाईल. सीमारेषा पलीकडे येतोय साजिद लाला यांच्या बॅट मधून. HPL षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अशी फटके पाहिल्यानंतर आम्हाला आठवण होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची. खेळाडू आहे त्यांच्याच बॅटमधून हा षटकार अगदी सरळ रेषेमध्ये त्यांनी ठोकलाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 8 ऑन बोर्ड. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडूला सन्मान दिलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9. राहुल वाल्मिकी देखील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक खेळाडूवरती त्यांचं देखील लक्ष आहे. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं सातत्याने करत असताना पाहायला मिळतात राहुल वाल्मिकी. टप्प्याचा बॉल हलक्या हाताने ढकलायचा होता. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता. तोच प्रयत्न आता मात्र अयशस्वी राहिलाय. म्हणजेच ओव्हर नंबर 1 चा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 9 बिनगडी बाद. वीस मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची देखील नोंद घ्या, कारण पहिला बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर 2:13 हाताळला गेलाय. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. मागील मॅच मध्येच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता याच गोलंदाजाने. तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय शिवम कनोजिया.
चांगली गोलंदाजी राहिली आहे शिवम कनोजियाची. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याने केली आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. मागील झालेल्या मॅचच्या मुलाखती दरम्यान त्याने सांगितलं की आशिष भाई मला नेहमी प्रोत्साहन करतोय, मार्गदर्शन करतोय आणि म्हणूनच की काय मी गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. आणि तेच दिसतंय, तेच चित्र आता मात्र मैदानामध्ये सातत्याने दिसत असताना पाहायला मिळतंय. आशिष मेहरुल एक अनुभवी खेळाडू या सर्वच युवा उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करतोय, प्रोत्साहन देतोय. ते करणं गरजेचं या व्यासपीठावर. आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं शुभागमन होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हो, पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 10 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ. शिवम कनोजियाला आपण पाहतोय इन ॲक्शन आपण पाहतोय सागर रणपिसेला, इन ॲक्शन आपण पाहतोय आशिष मेहरुलला, इन ॲक्शन आपण पाहतोय संकेत कदमला, साजिद लाला. ही मोठी नावं आज मात्र आपण पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणजे तब्बल 16 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुलाबा, मलबार हिल आणि त्याचप्रमाणे मुंबादेवी, अगदी गिरगाव विभागातील देखील खेळाडू यावेळेला. वर शॉट, क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल जाईल आरपार, येतोय सीमारेषा पार, षटकार. फटका पाहायला मिळाला. संकेत कदमच्या बॅटमधून 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 16. लो फुल टॉस, यावेळेला देखील दिशा दिली आहे, बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय दर्जेदार संकेत कदम, ब्रँडेड चौकार. बॅट बोलली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये संकेत कदमची. अगदी नावातच दम आहे आणि म्हणूनच की काय नावाला साजेशी कामगिरी सातत्याने करत असताना प्रत्येक मॅच मध्ये करतोय संकेत कदम बॅटिंग आपल्या संघासाठी. बॅटमधून धावा येत आहेत आणि आता आशिष मेहरुल पोहोचलाय बॉलकडे, मार्गदर्शन करतोय, प्रोत्साहन करतोय. कारण खूप साऱ्या धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. तब्बल 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय संकेत कदमने. याच गोलंदाजाला, एक युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे, मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावले याच गोलंदाजाने. तो गोलंदाज, ओहो चांगला बॉल आहे पहा. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळला, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येतोय, चांगला बॉल. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, 4 चेंडू त्याने हाताळले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 2 मधील. ओ चांगला बॉल आहे, खोलात टाकलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॅक पॉइंट मध्ये, बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची. 21 ऑन बोर्ड. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण खूप सारी मेहनत घेते आयोजन समिती. गेले 2 ते 3 महिने हो रात्र या स्पर्धेसाठी झटत असताना पाहायला मिळाली आयोजन समिती. आपलं देखील मनपूर्वक आभारी असणार आहे. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉल फरार 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 फरार, येतोय चौकार. डीजे खेळ आता समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती. 25 ऑन बोर्ड. महागडे षटक ठरलं, कारण या षटकामध्ये तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार ठोकले गेले. एक साजिद लाला यांच्या बॅटमधून चौकार आला आणि 1 षटकार आणि 1 चौकार आला, तो म्हणजे संकेत कदमच्या बॅटमधून. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावरती झाल्या. धावांचा डोंगर रचायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय टीम गिरगावचा राजा या संघाकडून. ओव्हर नंबर 3 ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं तो आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. 25 ऑन बोर्ड. विशेष बाब म्हणजे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत, बॅटमधून धावा येत आहेत. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. आशिष मेहरुल, चांगला बॉल आहे. ही ओळख आहे या गोलंदाजाची. कधी गतीमध्ये परिवर्तन, कधी आउट स्विंगर, कधी इन स्विंगर, कधी आखूट टप्प्याचे चेंडू, कधी खोलात टाकणारे चेंडू पाहायला मिळतात सातत्याने या गोलंदाजाकडून.
हाच गोलंदाज सध्या मात्र चर्चेचा विषय राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागील 2 महिन्यांमध्ये 2 मोटरसायकल जिंकल्यात या खेळाडूने. तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन आशिष मेहरुल. हो, आतमध्ये आला पहा. म्हटल्याप्रमाणे हा बॉल आतमध्ये आलाय. रन मात्र मिळणार नाही. हा डॉट बॉल येतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला याच आशिष मेहरुलने. धावा झाल्या धावफलकावरती 25 ऑन बोर्ड. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेच समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. संकेत कदमला रोखून ठेवले गोलंदाजीने आशिष मेहरुलने. नेक्स्ट बॉल स्लोअर वन पिक केलाय. उडवलाय बॉल. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. उंची जास्त, लांबी देखील जास्त आणि बॉल झालाय फरार. येईल आणखीन एक HPL दिमागदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार. डीजे ऑन. षटकार आलाय बॅटर संकेत कदमच्या बॅट मधून. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर षटकार संकेत कदमच्या बॅट मधून आलाय. 6 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31. हा बॉल चांगला हाताळला गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली धाव फलकावरती 32. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 16 संघ, 16 संघांचे 16 संघ मालक, 16 संघ मालकांचे 16 ऑल इंडिया आयकॉन अशा फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं. साजिदला स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय, कट केलाय. लेट कट खेळले जरूर. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 33. पुढचा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न पहा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात झाले होते. बॉल त्यांनी अडवला जरूर. तोपर्यंत आता मात्र हा डॉट बॉल येतोय. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 3 सख्या आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 33 धावा. विशेष बाब म्हणजे या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा त्याने खर्च केल्यात. हा आशिष मेहरुल ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 33. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 वाजून बरोबर 13 मिनिटांनी हा पहिला बॉल हाताळला गेलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. आतापर्यंत 12 मिनिटं झाली आहेत. पहिल्या डावामध्ये खूप फास्ट खेळलं जाते. असाच खेळ अपेक्षित आहे सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येत असताना मिथेश नवीन गोलंदाज. ओव्हर नंबर 4 शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मिथेश नवीन गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला साजिदला बॅट बोलली आहे त्यांची देखील. 1 षटकार 1 चौकार त्यांनी ठोकला या मॅच मध्ये. पहिला बॉल मिथेश. पहिलाच बॉल फटका खेळलाय सर. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचंय. त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. झेल घेण्याचा प्रयत्न आशिष मेहरुल यांचा अयशस्वी राहिला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 35. 35 धावा धाव फलकावरती झाले 35. हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. प्रचंड वेगात हाताळलेला चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आला. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. गोलंदाज आहे मितेश. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. म्हणजेच पहिल्या डावातील शेवटचे 10 चेंडू अजूनही बाकी आहेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा बॉल त्या ठिकाणी डॉट हाताळत असताना पाहायला मिळतात गोलंदाज मितेश. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. RR स्पोर्ट्स विरुद्ध ओमकार 11. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढचा बॉल शफल झालेत. बॉलला ओळखले जरूर क्षेत्ररक्षक टाईना. त्याच्याकडून चूक. त्याच्या हाताला बॉल स्पर्श करून बॉल निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जज जरूर केला होता त्या क्षेत्ररक्षकाने. त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आला हा षटकार. HPL 2025 सीझन 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल जरूर झाले. पंचांकडे अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे असं दिसतंय. यस, हा डॉट बॉल येतोय. म्हणजेच आतापर्यंत गोलंदाजाने 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. विकेट आली असती म्हणजे बॅटर साजिद लाला यांची झेल त्या ठिकाणी निसटला अक्षरशः हातामधून. शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून चूक झाली. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. षटकार आला त्या बॉलवर. आणि आता मात्र शेवटचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चूक करणार नाहीये. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 4चा खेळ आता समाप्त झाला आणि 4थ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 42 फूट. ओमकार 11 ग्रुप बी मधील पहिला सामना असेल. टीम RR स्पोर्ट्स विरुद्ध ओमकार 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना वारंवार विनंती असेल आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी आदित्य यांना आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज आहेत आदित्य. रन झाले धाव फलकावरती 42. 42 ऑन बोर्ड. 24 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते पाहायचंय. आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही फलंदाज नॉट आउट बॅटिंग करतात. बॅट मधून धावा येत आहेत त्यांच्या. एक जीवदान मिळालं होतं साजिद लाला यांना. मागील षटकामध्ये झेल निसटला होता आणि निसटलेल्या झेलचं रूपांतर षटकारामध्ये जरूर झालंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिला बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव येईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 43. 43 धावा धाव फलकावरती झाल्यात. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. HPL 2025 सीझन 1 हिंदू हृदय सम्राट चषक 2025 क्रिकेटचा थरार. हे युद्ध आज शनिवार 15 मार्च 2025 पहिला दिवस या स्पर्धेचा. आणखीन एक बॉल सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. 2 अतिरिक्त धावा आल्यात या षटकामध्ये. 2 व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. धावा झाल्या धाव फलकावरती 44. 44 ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अजून एकही बॉल गोलंदाजाने हाताळला नाहीये. 2 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सातत्याने आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय आशिष मेहरुल. कारण त्याला देखील ठाऊक आहे मी स्वतः ऑल इंडिया आयकॉन आहे या स्पर्धेमध्ये. माझं देखील काहीतरी कर्तव्य आपल्या संघासाठी. संघाला घेऊन जायचे सुपर 8 मध्ये. त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आशिष मेहरुल. शेवटचे 6 बॉल शिल्लक. हा बॉल चांगला हाताळलाय. बरोबर लेंथ वरती हा बॉल. बरोबर पिचिंग झालंय. थोडंसं वळण घेतलं चेंडूने. जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा पहिला बॉल निर्धाव येतोय. डॉट बॉल. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. डेट ओव्हरचे षटक आहे. हाणामारीचे षटक. या षटकामधून धावा येणं गरजेचं आहे. दोन्ही कर्णधार पुन्हा एकदा विनंती असेल टॉस साठी. या वेळेचं बंधन आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. ग्रुप बी मधील पहिला सामना RR स्पोर्ट्स विरुद्ध. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. निखिल जाधव आणि अजिंक्य बेलोसे दोन्ही कर्णधारांना वारंवार विनंती असेल आपण या टॉस साठी प्लीज.
ही सगळ्यांना सूचना येते आयोजन समितीच्या माध्यमातून. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. निखिल जाधव टॉस साठी या आणि अजिंक्य बेलोसे आपण देखील टॉस साठी यायचंय. पुढचा बॉल स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आशिष मेहरुल बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. अगदी चित्त्याच्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचला. त्याने थ्रो केला. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता एकने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 46-46 ऑन बोर्ड. ग्रुप बी मधील पहिला सामना आर स्पोर्ट्स विरुद्ध ओमकार 11. निखिल जाधव इन ऍक्शन. अजिंक्य बेलोसे इन ऍक्शन. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल निघून जाईल. वन बाउंड सीमारेषा पलीकडे आला. HPL चौकार. आलाय साजिद लाला यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार ठोकलेत. अजिंक्य बेलोसे टॉसडिया. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होते. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 51. 50 धावांचा आकडा देखील पूर्ण केलाय. 51 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील. 51 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल संकेत कदमला आता मात्र स्ट्राईक मिळाले. तो स्ट्राईक वर आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि त्याच्या विरुद्ध या शेवटच्या बॉलवर देखील व्यूह रचना आखली जाते सागर रणपिसे कर्णधाराच्या माध्यमातून. कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे या 5व्या षटकातील. लास्ट बॉल पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिल्या डावाचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल सोडून दिलाय. आता पंच वाईट बॉल घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आता एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 52. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 52 धावा धाव फलकावरती झालेत. समर 11 कुलाबा त्यांच्या विरुद्ध गिरगावचा राजा हा सामना. शेवटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय आणि हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 52. उर्वरित 30 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. येस ओव्हर टू चंदू सर. धन्यवाद. आपण यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी जातोय. ज्या ठिकाणी ओमकार 11 एक मातब्बर संघ म्हणून आपल्याला ओळखला जातो. मुंबईतील निखिल जाधव त्या टीमचं नेतृत्व करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आर स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. अजिंक्य बेलोसे यांच्यासारखे लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू आहेत. तर हे 2 खेळाडू आणि टॉससाठी मलबार हिल विभागातील शिवसेना शाखा प्रमुख आकाजी चाबुकस्वार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय या मॅचचा टॉस. टेल कॉल केला होता. टेल आलाय. अजिंक्य टॉस जिंकताय. निर्णय काय असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या परिसरातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय. लीग पद्धतीच्या मॅचेस जोडीला ऑल इंडिया आयकॉन ही जी संधी मिळते त्याही विषयी आणि या अमितजी लोटलीकर साहेबांच्या आयोजनाविषयी. एक खूपच आगळा वेगळा प्रयत्न आहे या टुर्नामेंटचा आणि हा यशस्वी होताना दिसतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. एरियातील आपल्या सर्व विभागातील प्लेयर्सला एक चांगल्या प्लेयर्ससोबत चांगल्या टेनिस बॉल प्लेयरसोबत खेळण्याची याच्या संधी मिळते आणि त्यांचा अनुभव सुद्धा शेअर करण्याची संधी मिळते. त्यासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. अजिंक्य, ज्या वेळेला तुम्ही मैदानात उतरताना म्हणजे गेल्याही वर्षी या मैदानात आम्ही पाहिलं होतं एक जिगरबाज खेळी पाहायला मिळत असते. अशीच खेळी या ठिकाणी व्हावी यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निखिल जाधव ज्यांना आम्ही गिरगावचे वंडर बॉय म्हणतो, ज्यांनी या परिसराचं नाव भारतभर नेलं असा एक दर्जेदार खेळाडू निखिल जाधव आहेत. निखिल, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि आता या मॅच विषयी समोर देखील अजिंक्य आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे. सर्व विभागातील फिल्डरांना आयकॉन बरोबर खेळायला भेटतो. त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायला भेटतो. तर खूप चांगलं आयोजन केलं त्यांनी.
खूप चांगलं आयोजन आहे आणि निखिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजिंक्य, हे दोन्ही असे खेळाडू आहेत या परिसरातील खेळाडूंचे आयडॉल राहिलेले आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील लढत नक्कीच चांगली रंगेल. त्यामुळे दोन्ही संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद आकाशजी आपलं देखील. तर जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. धन्यवाद. 53 धावा. एका बाजूला आपण पाहतोय गिरगावचा राजा आणि दुसऱ्या बाजूला समर 11 कुलाबा, असे दोन बलाढ्य संघ मैदानामध्ये आमने सामने खरो या मरो म्हणजेच डू ऑर डाय मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, दोन्ही संघांना सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचंय. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर रियांश मॅसर्स हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि आणखीन एक संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. साखळी पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन अंडर 19 चा एक खेळाडू अशा पद्धतीचं हे फॉर्मॅट आणि त्याच फॉर्मॅट मध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असेल समर 11 कुलाबा दोन सलामीवीर बॅटर मैदानामध्ये या. दिवस रात्र ओरम क्रिकेट स्पर्धा एक विशेष संकल्पना माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आणली गेली आहे. एक ऑल इंडिया आयकॉन आणि एक अंडर 19 चा खेळाडू प्रत्येक संघामध्ये आणि त्या दोन संघांवर प्रत्येकांचं देखील लक्ष आहे. कारण ते दोन संघ दोन आपण पाहिलं तर खेळाडू कोणते असणार, कोणत्या संघामध्ये कोणता ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. केतन म्हात्रे देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील दुपारच्या सत्रामध्ये. ओंकार देसाई देखील आहेत, थॉमस डायस यांना देखील आपण पाहिलं, आशिष मेहरुल देखील आहेत. म्हणजे अखिल भारतीय स्तरावरील हे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. ही विशेष संकल्पना माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांची. तर दुसऱ्या डावाला आता मात्र सुरुवात होईल. 30 बॉल मध्ये करायचे आहेत 53 धावा. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी सागर रणपिसे आणि त्याच्या समवेत आशिष मेहरुल, असे दोन विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. 30 बॉल मध्ये 53 धावांची गरज. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक 2025. मॅच ऑफिशियल्स सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजेश तळाशिरकर, असे दोन मॅच ऑफिशियल्स पंच आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सर अवी परब आणि विजयजी केनी मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोईबाडा, असे दोन मॅच ऑफिशियल्स म्हणजे तब्बल 4 मॅच ऑफिशियल्स पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 30 बॉल मध्ये करायचे आहेत 53 धावा. बॅटिंगसाठी आपण पाहतोय बॅटर आहेत आशिष मेहरुल आणि सागर रणपिसे. ही मॅच चांगली रंगेल कारण दोन्ही संघांना क्वालिफाय व्हायचे पुढील फेरीसाठी सुपर 8 साठी. त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. या मॅच मध्ये मॅच कोण जिंकणार ते पाहायचे. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. ओव्हर नंबर 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला गोलंदाज रुणाल म्हात्रे. ओव्हर नंबर 1 पहिला बॉल. डावखुरा गोलंदाज त्याला आमंत्रित केलं जाईल हे पहिलं षटक हाताळण्यासाठी. 30 बॉल मध्ये 53 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्राईड ऑफ कुलाबा म्हणजे सागर रणपिसे. कुलाब्याचा हेलिकॉप्टर बॉय या नावाने देखील हा खेळाडू सुपरिचित आहे. तोच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला संघाचा कर्णधार आहे. आज कर्णधाराला साजेशी कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये कारण संघ अडचणीमध्ये. हा सामना जिंकवायचा आहे, सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचे. 30 बॉल मध्ये करायचे 53 धावा. पहिला बॉल पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क आलाय सागर रणपिसे यांच्या बॅट मधून षटकार. षटकार प्राईड ऑफ कुलाबा सागर रणपिसेने ठोकलाय.
व्हेरी फर्स्ट बॉल, फर्स्ट 6. डावखुरा गोलंदाज, त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय हा फलंदाज सागर रणपिसे. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे. बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला, थोडासा बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 6. 6 ऑन बोर्ड. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने, त्याच बॅटने, त्याच बॉलवर हा बॉल देखील फरार. आला आणखीन एक दर्जेदार धमाकेदार षटकार. क्रिकेटचा महासंग्राम. 2 षटकार आतापर्यंत सागर रणपिसेने टोकलेत. 12 धावा धावफलकावरती झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ पॉवर प्ले. पुढचा बॉल आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगला प्रयत्न करतात. बॉल अडवला जातोय त्यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. 13 धावा धावफलकावरती झालेत. 13 ऑन बोर्ड. आशिष मेहरुल आता मात्र स्ट्राईकवर येईल. तर देखील खेळाडूची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याची देखील वर्णी लागली ऑल इंडिया आयकॉन म्हणून. 13 धावा धावफलकावरती झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाने 4 चेंडू हाताळलेत. पुढचा बॉल शफल झालेत. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. ही कॅच ड्रॉप केली आहे की मॅच ड्रॉप केली पाहावं लागेल. येणारा काळ आपल्याला सांगेल. कारण आशिष मेहरुलचा हा इम्पॉर्टंट झेल सुटलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता त्याला मिळालं जीवदान. धावा झाल्या धावफलकावरती. टीमच्या 14. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. चांगला कमबॅक गोलंदाजाने केला आतापर्यंत. विकेट आली असती. झेल सुटला, झेल निसटला. आता मात्र सागरला आपण पाहतोय स्ट्राइकिंग एंडला. हो, हेलिकॉप्टर खेळलाय. बॉलच्या खाली फिल्डर. हेलिकॉप्टर लँड होईल बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ही मोठी विकेट. सागर रणपिसे आउट. 2 षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आले. तिसऱ्याचा प्रयत्न करत असताना मात्र फटका फसला आणि सागर तंबूच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून आपण पाहू शकता कोणता आयकॉन खेळाडू कोणत्या संघामध्ये आहे. ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून तयार केलेले हे बॅनर देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या ऑफिशियल पेज वरती देखील आपल्याला हे बॅनर पाहायला मिळतील. आता मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि धावा झाल्या धावफलकावरती. टीमच्या 14. 1 गडी बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना सिद्धार्थ. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. फिल्डिंग करणारी टीम गिरगावचा राजा विनंती असेल. वेळेचं देखील बंधन आहे. वेळेकडे देखील लक्ष द्या कारण 4 षटकांचा खेळ 20 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त होणं गरजेचं आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. आपण याची नोंद घ्यायची. आशिष मेहरुलला आता मात्र जीवदान मिळालं. तो आता येईल स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर नंबर 2 चा खेळ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. संकेत कदम. 14 धावा धावफलकावरती झाले. 2 षटकार आले होते या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र ऑल इंडिया आयकॉन गिरगावचा राजा संघाचा आयकॉन खेळाडू संकेत कदम ओव्हर नंबर 2 हाताळत असताना पाहतोय त्याला. आणि समोर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या संघाचा ऑल इंडिया आयकॉन म्हणून आशिष मेहरुलला आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. संघाला सुपर 8 मध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हा पहिला बॉल संकेत कदमचा. स्ट्रायकिंग एंडला आशिष मेहरुल. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद.
पहिला बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने ढकलले लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. सिद्धांतानी त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी आशिष मेहरोल. हा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ. ऑनफिल्ड अंपायर स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम करिडोर सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत राजेश तळाशिरकर. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल संकेत कदम. ज्यावेळेला ऑन ड्राईव्ह फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 16. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आता मात्र संकेत स्वतः आलाय गोलंदाजीसाठी. कर्णधार संचितने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. यष्टीरक्षक म्हणून आपण पाहतोय कर्णधार आहे या संघाचा टीम गिरगावचा राजा संचित. उलट्या बॅटने फटका खेळायचा होता, चांगला प्रयत्न, संचित बॉल पर्यंत पोहोचले, थ्रो केलाय आणि तोपर्यंत एक पूर्ण धाव केली जाईल. लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा येणं गरजेचे, धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं या मॅच मध्ये टीम समर 11 कुलाबा या संघासाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती 17. 3च धावा गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केले. त्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय मरीन लाईनच्या रेल्वेच्या पटरीवर. आलाय षटकार. बॉल शोधून आणावा लागेल. धन्यवाद डीजे. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर सिद्धार्थच्या बॅटमधून आणि त्याच्याच बॅटमधून हा षटकार आलाय. अगदी बसून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे या बॅटरने. पुढचा बॉल, आता दिशा दिली आहे पण बॉल जाईल बरोबर बॅकवर्ड पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षका हातामध्ये आणि आता विकेट आली आहे. फलंदाज सिद्धार्थ आउट. टीम समर 11 कुलाबा. चांगला झेल पकडला या क्षेत्ररक्षकाने आणि म्हणूनच की काय विकेट आली फलंदाज सिद्धार्थची. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना महादेव. आता महादेव येतील बॅटिंगसाठी. ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. कधी सामना इकडे झुकतोय तर कधी सामना तिकडे झुकतोय. गिरगावचा राजा एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला समर 11 कुलाबा. महादेव नवीन बॅटर आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 23. क्रिकेटचा महासंग्राम 23 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज महादेव बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 53 धावांचा पाठलाग संघ करतोय. होतील का पूर्ण या 53 धावा पाहायचं आहे. 23 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. महादेव आले आहेत. हलक्या हाताने ढकलल्या बॉलला एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 1 पुढे सरकली. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 53 धावांचा पाठलाग म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 200च्या स्ट्राईक रेटने 24 धावा धावफलकावरती. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 30 धावांची. 18 मध्ये आता करायचे 30 धावा. फलकावरती 24. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येत असताना बॉलर आहे रुणाल म्हात्रे. पुन्हा एकदा रुणाल यांना आमंत्रित केलं जाईल. रुणाल म्हात्रे डावखुरा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय रुणाल म्हात्रे. सुकृत सामंत स्वतः संघाचे संघ मालक. 18 बॉल मध्ये अजून करायचे 29 धावा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. महादेव इज ऑन स्ट्राईक नाव. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. सुपर 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल पाहायचं आहे. सगळ्यांच्याच नजरा या मॅच वर. मॅच कोण जिंकणार.
पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, एकच धाव मिळेल. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 25-25. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण मात्र बदलत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच टीम ओमकार 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम RR स्पोर्ट्स. कर्णधार अजिंक्य बेलोसे, त्याच्या विरुद्ध निखिल जाधव. फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न केला होता बॉलरने. ही लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली देखील टीम ओमकार 11 आणि RR स्पोर्ट्स या संघाने. कोणती प्लेइंग 11 असतील नेक्स्ट मॅच मध्ये त्याची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. धन्यवाद. दोन्ही संघांचं विशेष आभारी असणार आहे. पुढील मॅच साठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला पिक केलाय आणि या बॉल फेकून दिला रडार मध्ये, बॉल त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आशिष मेहरुल हे नाव विसरून चालता येणार नाहीये. याच फलंदाजाला याच मॅच मध्ये जीवदान मिळालं आणि मिळालेल्या जीवदानाचा आज मात्र सोनं करतोय हा आशिष मेहरुल. आलाय षटकार. एकतीस धावा धाव फलकावरती झाले. 31 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण आता बदललंय. 15 बॉल मध्ये 22. पुढचा बॉल फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आला आणखीन एक धमाकेदार आशिष मेहरुलच्या बॅट मधून HBL चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. यावेळेला चांगला बॉल आहे. पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला हा बॉल. डॉट बोलतोय, स्वतःवर नाराज आहे आशिष मेहरुल. त्याच बॅटने त्याच बॉलला त्याच दिशेने पाठवायचं होतं, तो प्रयत्न आता मात्र फसला. हा डॉट बॉल येतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 35-35. 53 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कवसला, बॉलला अडवतील जरूर, एकच धाव मिळेल. म्हणजे धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 36-36. म्हणजेच ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 200च्या स्ट्राईक रेटने 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये आता करायचे आहेत 17. डीजे. रचून घ्या, वेळेचं बंधन आहे. वेळेकडे देखील लक्ष द्या, कारण 2 वाजून बरोबर 41 मिनिटांनी पहिला बॉल हाताळला गेलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करायचे आहेत. 14 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 14 मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त केलेत. शेवटचे 6 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करायचे. आपण याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी रॅन आलेत. रॅन हिरो ठरेल का पाहायचंय या मॅच मध्ये. संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. 12 बॉल मध्ये आता करायचे 17 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सगळ्यांच्याच नजरा या सामन्यावरती असतील, कारण आशिष मेहरुलला इन ऍक्शन आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅट मधून धावा आल्यात या मॅच मध्ये. षटकार आलाय त्याच्या बॅट मधून. सिद्धार्थने एक षटकार त्याच्या बॅट मधून ठोकला. सागरने 2 षटकार पहिल्या षटकामध्ये ठोकले आणि म्हणूनच की आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 36 झाल्यात. 12 मध्ये करायचे आता 17. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही संघ. जुनी मॅच ऑन आहे. रॅनवर सगळ्यांच्याच नजरा असतील. हाच गोलंदाज चमत्कार करेल का या मॅच मध्ये पाहायचंय. आशिष मेहरुलला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. पहिला बॉल रॅन.
स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, त्याला ढकलून दिलंय, बॉल निघून जाईल अलॉंग विथ द कार्पेट. आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 40-40 ऑन बोर्ड. नशीब साथ देते आशिष मेहरुल्ला, त्याचा झेल या मॅच मध्ये सुटला आणि तदनंतर मात्र त्याची बॅट बोलली आहे. लक फॅक्टर सातत्याने पाहायला मी ते आशिष मेहरुल्ला. अगदी हलक्या हाताने ढकललेला फटका देखील निघून गेला सीमारेषा पलीकडे. 11 मध्ये आता करायचे 13. पहिल्या बॉलवर आलाय चौकार. उलट्या बॅटने फटका खेळायचा आहे. तू मला चौकार ठोकू शकतोस तर तुझा मी विकेट देखील घेऊ शकतो. रानने घेतली आहे आशिषची विकेट. आता मॅच ऑन डीजे. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली आहे आज फलंदाजाची, आज गोलंदाजाने रेयानने. दहा मध्ये आता करायचे 13. सागर मोरेला आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला तो येईल. जी विकेट गरजेची होती ती विकेट मात्र पटकावली या गोलंदाजाने. मगाशीच म्हटलं होतं हाच गोलंदाज चमत्कार घडून आणेल का या मॅच मध्ये पाहायचंय. आणि आता विकेट देखील पटकावली या गोलंदाजाने. फलंदाज आशिषने त्याचं देखील आपण पाहिलं तर काम केलंय या मॅच मध्ये. कारण तब्बल जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 17 धावा त्याने बनवल्या या मॅच मध्ये. डीजे मास्टर, मॅच चालू असताना प्लीज वाजवू नका, विनंती असेल. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. नो बॉल पंच घोषित करतायत. यस, इट्स नो बॉल. कारण खेळपट्टीच्या बरोबर बाहेर बॉल गेला होता असं वाटलं आणि म्हणूनच की काय पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिट ऑन आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 41. फ्री हिटचा बॉल. यष्टी रक्षक थोडीशी चूक त्याच्याकडून झाली पण चांगलं बॅकअप दिलंय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकाने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावरती 42. उर्वरित चेंडू शिल्लक आहे शेवटचे 9 आणि 9 मध्ये आता करायचे आहेत 11 धावा. 9 मध्ये आता करायचे आहेत 11. सामना जिंकण्यासाठी सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. आता स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर बॅटर आहे महादेव. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, बॉल चांगला हाताळला रेयानने. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतोय. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आता 8 मध्ये करायचे आता 11 धावा. लास्ट 8 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार येणारे 8 चेंडू तुम्हाला सांगतील. 11 धावांची गरज आहे. रेयान मॅच मध्ये कमबॅक करून देईल का आपल्या संघाला पाहायचंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा स्लोअर वन पिक केलाय. बॉलच्या खाली फिल्डर चूक झाली आहे आणि बॉल निघून गेलाय आर पार, सीमारेषा पार. आलाय षटकार. 2 चुका अशाच पद्धतीने याच मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि झालेल्या चुकीचं रूपांतर षटकारामध्ये झालंय. 2 झेल सुटले. ते रूपांतर मात्र षटकारांमध्ये झालंय. आता धावा झाल्या धाव फलकावरती 48. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 7 मध्ये करायचे 5 धावा. फटका खेळलाय. बॉल आर पार, आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल रोडवर. सामना जिंकलाय. सामना फिनिश. टीम समर 11 कुलाबा संघाने या स्पर्धेची सुपर 8 गाठली आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. चला क्षेत्ररक्षक रचून घ्यायचंय. पुढील संघ टॉस झालेला आहे.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे ओंकार 11 गिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे संघ तो म्हणजे RR स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती आपण त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्या. 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये येतील आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल व्यासपीठावर. यस यस, तो कळवा मॅन ऑफ द मॅच कोणाचा आहे, परंतु कोणताही विलंब न करता डायरेक्ट दोन्ही टीम आतमध्ये दाखल होतील. आमच्या पंचांनाही विनंती आपण देखील लगेच मैदानात दाखल व्हा. काही करण्याचं कारण एवढंच आहे, 5 मॅच झाल्या, 10 मॅच बाकी आहे. चला चला, ओपनर बॅटर पाठवा आणि फिल्डिंग साठी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच कळवा पहिलं.